कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। प्रीतम अहो उठा ना, सकाळ झालीये। हो 5 मिनिट। प्रीतम अहो चला ना, मला खूप काम आहे, उठा लवकर, चला पटकन। 5 मिनिट। 5 मिनिटं काय, 5 मिनिटं करत करत अर्धा तास झाले। गुड मॉर्निंग पारू। पारू अगं परत आलीस। पारू 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 अगं तू पारू कशी आलीस? पारू पारू मला माहित होतं दादाच हे करू शकतो। दादाने केलंय ना, दादाच करू शकतो। दादा तू ग्रेट आहेस। प्रीतम आदित्य आणि अनुष्काचं पोस्ट वेडिंग डेमो शूट उद्याच आहे, हे सुद्धा लाईव्ह असणार आहे। आणि हे शूट मागच्या वेळेपेक्षा जास्त मोठं आणि किर्लोस्करांच्या प्रतिष्ठेला शोभेल असंच व्हायला हवंय। आणि सगळ्यात महत्वाचं, मागच्या वेळेला जी चूक झाली ती या वेळेला होता कामा नये। अर्थात ती होणार नाहीये, कारण ह्या शूटला मी स्वतः हजर असणार आहे। प्रीतम, आदित्यला विचारून घे की एक कंपनीचं काम आहे म्हणून तरी तो ही ऍड करायला तयार होणार आहे का यातही त्याला माझा विरोधच करायचा आहे? कंपनी रिलेटेड कुठलेही काम करायला माझा कधीच विरोध नसणार। फक्त मला असं वाटतं या शूटची संपूर्ण जबाबदारी अहिल्यादेवी किर्लोस्करांची असेल, कारण त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांमुळे या शूटवर परिणाम होऊ शकतो। मी घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी माझीच होती आहे आणि ती उद्याही असेल। माझ्या निर्णयांचे जे काही परिणाम असतील ते भोगायला मी तयार आहे। प्रीतम, उद्या आपल्या घरातच सेटअप लावून घे आणि अनुष्काला तयार करायची जबाबदारी पारूची असेल। प्रीतम प्रीतम सॉरी। काय काय झालंय? तुम्ही एवढे नाराज का आहात? उद्याच्या शूटचाच विचार करताय ना? तुला तर सगळं माहितीच आहे आता। ह्या ते मागचं शूट जेव्हा मी केलं होतं ना, तेव्हा सगळं कसं हॅपनिंग वाटत होतं का, म्हणजे सगळं खरं वाटत होतं। ते शूट लाईव्ह होतं आणि त्या दोघांना पण ना रिअल कपल म्हणून ऍक्सेप्ट केलेलं लोकांनी। आता ह्या शूटच्या वेळी दादासोबत कोणतरी दुसरंच असणार, ती अनुष्का नाही ग। किती म्हटलं ना तरी पटत नाहीये ग हे सगळं। प्रीतम तुम्ही नका एवढा विचार करू। हा निर्णय आईंनी घेतलाय की नाही तुम्हाला पण माहिती आहे। आईंनी निर्णय घेतलाय म्हणजे काहीतरी विचार करूनच घेतला असेल आणि या संपूर्ण शूटची जबाबदारी त्यांनी तुमच्यावर सोपवली। मग याच्याकडे काम म्हणून बघा ना, मग नाही होणार तुम्हाला त्रास आणि आपल्याला हा इव्हेंट यशस्वीपणे पार पाडता येईल। नका काळजी करू, मी आहे ना तुमच्यासोबत। आपण दोघे मिळून सगळं छान करू। डोंट वरी। थँक्यू। पारू, अगं अशी उभी काय राहिली आहेस? मला दागिने घाल ना।
पारू तुझं आणि आदित्यचं डेमो शूट असंच झालं होतं का ग? हं? नाही म्हणजे तू पण अशीच रेडी झाली होतीस का? ऐक ना, मला आज असं नटव की आदित्य माझ्याकडे बघत राहिला पाहिजे. तुला तर अनुभव आहेच ना. मला ना आज नवरीसारखाच नटव. म्हणजे माझ्या आणि आदित्यच्या लग्नामध्ये मला सजवण्याची जबाबदारी अहिल्या मॅडम तुलाच सोपवतील. उलट मीच त्यांना सांगेन की मला पारूच पाहिजे. तुला चालेल ना? पारू, मी काहीतरी विचारतीये, तुला चालेल ना? हे तुला पारू, काय बघतेयस? नाही काय नाही. आदित्य मला लग्नात असंच मंगळसूत्र घालेल. मी गजरा घेऊन आले. पारू, मला खूप आनंद होतोय तुला असा त्रास होताना बघून. पण अजून काहीच त्रास भोगला नाहीयेस तू. तू फक्त बघत राहा. काय रे आदित्य, अजून तयार नाही झालास? काय झालं? ते मी आदित्य, जे काम टाळता येत नाही ना ते मनापासून करावं माणसानं. काय कामाच्या बाबतीत एवढा उदासीन पहिल्यांदा बघतोय मी तुला. अरे या शो साठी तू स्वतः तयार झालायस ना, मग ते चेहऱ्यावर दिसू देत ना. असं चेहरा पाडून बसू नकोस. आदित्य, आधीच तुझ्यात आणि अहिल्यात जे बिनसलंय त्यात अहिल्याला बोलायला संधी नको देऊस. अहिल्याला वाईट वाटेल, तुमच्यातले गैरसमज वाढतील. असं तुझ्या हातून काही होणार नाही याची काळजी घे प्लीज. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.